तर मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी राघव आपल्या ट्रेडर राघव युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी प्राइस ऍक्शन म्हणलं की सर्वात प्रथम येतं सपोर्ट रेजिस्टन्स आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स समजलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय असतं हे समजून घेऊयात. कारण मार्केटचं जर स्ट्रक्चर समजलं प्राइस ऍक्शन मध्ये तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मार्केट स्ट्रक्चर समजलं तुम्हाला पुढच्या गोष्टी समजू शकतात. तर हे मार्केट स्ट्रक्चर नेमकं काय असतं? तर बेसिकली मार्केट स्ट्रक्चर हे सर्वात जास्त बेसिक पॉइंट आहे जो सहजपणे समजायला पाहिजे. तर सिम्पली पहा मार्केट स्ट्रक्चरमध्ये काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये एच एक गोष्ट मी सांगेन, इथे सांगेन एच तो तिसरा पॉईंट मी सांगेन एच आणि चौथा जो पॉईंट सांगेन तो असतो एल. तर याच्यामध्ये एच म्हणजे काय असतं हे म्हणजे असतं हायर हाईज, हे असतं हायर हाईज. हे लॉंग फॉर्म समजून घ्या. एच म्हणजे हायर लोज, हायर लोज. थर्ड जो फॉर्म आहे तो आहे एच म्हणजे लोअर हाईज आणि जो फोर्थ फॉर्म आहे तो आहे लोअर लोज. तर हे थोडं पाठ करून घ्या, तुम्हाला पुढे सांगतो मी याचा वापर कसा करायचा. तर सिम्पली पहा याच्यामध्ये मी सांगतो. तर मार्केटमध्ये बेसिकली दोन टाईपचे ट्रेंड्स आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये आपण समोर पहिला जो फॉर्म असतो ना त्याला आपण म्हणतो अप ट्रेंड. पहिला जो ट्रेंड असतो त्याला आपण म्हणतो अप ट्रेंड आणि दुसरा जो असतो त्याला म्हणतो डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. तर हे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मिळून मार्केट स्ट्रक्चर तयार होत असतं. मार्केट स्ट्रक्चर तयार होत असतं. याच्यामध्ये अप ट्रेंड मध्ये तुम्ही एक रचना पाहिलेली असते ज्याच्यामध्ये मार्केट काय करतं, वरती जातं, थोडं करेक्ट करतं, पुन्हा एकदा वरती जातं म्हणजे इम्पल्सिव्ह मूव्ह करतं, त्यानंतर परत एक थोडा करेक्ट करतं, पुन्हा एकदा इम्पल्सिव्ह करेक्ट, इम्पल्सिव्ह करेक्ट. अशा टाईपमध्ये तुम्हाला रचना पाहायला मिळते. आणि मार्केट काय करतं, जर समजा मार्केटमध्ये हा जर शेअर 100 रुपयांना असेल, अशा वेळी शेअर काय जातो 120 रुपयांना जातो. 120 रुपयांना गेल्यानंतर पुन्हा तो काय येतो 110 रुपयांना येतो. म्हणजे तो 20 पॉईंटने वरती जातो, अशा वेळेस तो फक्त 10 पॉईंटने खाली येतो. मग ओव्हरऑल इथे 10 पॉईंटची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. सिम्पली 110 चा शेअर पुन्हा 130 रुपयांना जातो. आणि जो पडायचा आहे ना अशा वेळेस 20 पॉईंटने नाही पडत, चढताना 20 पॉईंटने जसा चढतो अशा वेळेस पडताना एक 8-10 पॉईंटने पडतो. तर सिम्पली अशा प्रकारे इथे पहा, जर 10 पॉईंटने जर पडला तर 130 चा शेअर येईल 120 रुपयांना, 120 वरून परत 140 वरती जातो आणि पडताना तो काय करतो परत 10 पॉईंटने म्हणजे 130 वरती येतो. अशा प्रकारे मार्केटमध्ये जी वरची मुवमेंट असते, हायर साईडची जी मुवमेंट असते हे जास्त मोठी मुवमेंट असते आणि जे लोअर साईड मुवमेंट असते जे करेक्शन असतं हे लहान असतं. याच्यामुळे काय होतं की जरी ओव्हरऑल पॉईंटने 20 पॉईंटने जर मुवमेंट केला, असे मार्केट 10 पॉईंटने जरी पडलं तरी ओव्हरऑल 10 पॉईंटची मुवमेंट सहजपणे मार्केटमध्ये पाहायला मिळते. तर मार्केट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हे नाही शिकायचं, आपल्याला पुढच्या गोष्टी थोड्या ॲडव्हान्स शिकायच्या आहेत. तर तुम्हाला समजलं असेल अप ट्रेंडमध्ये मार्केट वरती का जातं. तर त्याच प्रकारे मार्केटमध्ये जो डाऊन ट्रेंड असतो त्याच्यामध्ये काय होतं, तर डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट अशा प्रकारे खालच्या साईडने मुवमेंट करत असतं. तर तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो की समजा मार्केट 200 रुपयांना असेल, अशा वेळेस मार्केट काय करतं 180 रुपयांवरती येतं आणि अशा वेळेस मार्केट पुन्हा जर वरती गेलं तर 190 रुपयांवरती जातं. पहा इथे मार्केटने 20 पॉईंटने फॉल केलेला आहे. 200 वरून मार्केट डायरेक्टली 180 वर आलं. अशा वेळेस मार्केट चढताना पुन्हा किती पॉईंटने चढलं तर 10 पॉईंटने चढलं. म्हणजे फक्त अप ट्रेंडमध्ये बाईंग फक्त 10 पॉईंटने होत आहे आणि सेलिंग होत आहे 20 पॉईंटने. हे 20 सेलिंग होत आहे याचा अर्थ मार्केटमध्ये ज्या सेलिंग आहेत हे पहा सेलिंग 20 पॉईंटने, सेलिंग 20 पॉईंटने, सेलिंग 20 पॉईंटने आणि मार्केट थोडं करेक्शन दाखवते. इथे प्रॉफिट बुकिंग होते, ती होते 10 पॉईंटने. मग इथे मोठे मूव्हमेंट कोणते आहेत तर इम्पल्सिव्ह मूव्ह जे आहेत हे मोठाले जे मूव्ह आहेत त्याला आपण म्हणतो इम्पल्सिव्ह मूव्ह. आणि हे डाऊन ट्रेंडमध्ये खालच्या साईडने मोठाले असतात, अप ट्रेंडमध्ये वर साईडने मोठाले असतात. तर मार्केट स्ट्रक्चरमध्ये आपण समजून घेऊयात ही इम्पल्सिव्ह मूव्ह आणि करेक्टिव्ह मूव्हचं नेमकं लॉजिक काय असतं. तर सिम्पली पहा तुम्हाला सांगतो. तर अप ट्रेंड असेल तर अशा वेळेस आपल्याला अशा टाईपचे मुवमेंट पाहायला मिळते. पहा याच्यामध्ये जो हा जो असतो ना हा एक मुवमेंट असतो ज्याच्यामध्ये आपण त्याला असं म्हणतो की एक मिनिट, आपण त्याला असं म्हणतो जो मुवमेंट आहे याला म्हणतो इम्पल्सिव्ह मूव्ह. काय म्हणतो इम्पल्सिव्ह मूव्ह. आणि हा जो असतो हा असतो करेक्टिव्ह मूव्ह. हा करेक्टिव्ह मूव्ह आणि असा एक मुवमेंट मिळून आपल्याला एक प्रकारचा झोन पाहायला मिळतो. तिथे एक पॉईंट असतो हाय आणि एक पॉईंट असतो लो. एक पॉईंट असतो हाय आणि एक पॉईंट असतो लो. तर इथे पहा हा जो एक आहे ना मुवमेंट याच्यामध्ये हा जो वरचा पॉईंट आहे हा हाय आहे आणि हा आहे लो. इथे पण पहा हा हाय पॉईंट आहे, हा आहे लो पॉईंट.
तर सिम्पली तुम्ही पहा, हा जो हाय पॉईंट आहे ह्या झोनमधील, तर मार्केट काय करतं अप ट्रेंडमध्ये जेव्हा ट्रेंड तयार करतं अशा वेळेस ह्या हाय पॉईंटच्या वरती नवीन हाय पॉईंट तयार करतं. त्याच प्रकारे पहा, हा जो हाय पॉईंट आहे याच्यावरती नवीन हाय तयार झाला आहे. मार्केट जर इथे 120 रुपयांना असेल तर इथे 140 रुपयांना, इथे 160 रुपयांना, म्हणजे जे हाय आहेत ते वरच्या साईडने तयार होत आहे. तर त्यांच्यामध्ये पहा, हा जो हाय आहे याच्यावरती जर हाय हाय नेक्स्ट हाय जर बनलाय तर मी म्हणतो ह्या हायच्या जर वरती हा बनलाय तर ह्याला म्हणतो हायर हाईज म्हणजे एच. तर ह्याच्यावरती जर हा हाय पॉईंट बनला इथे 120 रुपयांना 140 रुपयांना, तर हा जो पॉईंट ह्याच्यावरती जर आहे तर आपण म्हणतो ह्याला हायर हाईज. आणि इथे पहा, आपण ह्याच्यावरती आहे तर याला आपण म्हणतो हायर हाईजचं फॉर्मेशन झालेलं आहे. तर हा जो आहे ना, याच्यामध्ये हा जो लो पॉईंट आहे, ही जी मुवमेंट होते याच्यामध्ये हा जो लो लो पॉईंट आहे, ह्या लो पॉईंटच्या वरती हा जो लो पॉईंट बनलेला आहे, हा पहा इथे जर 110 रुपयांना असेल, तर हा जर 130 रुपयांना जर असेल, तर हा जो लो पॉईंट आहे याच्यावरती जर हा लो पॉईंट बनलाय तर आपण म्हणतो याला लोअर हाईज. कारण हा लो जो आहे ना हा जो लो आहे ह्याच्या वरती आहे, म्हणजे आपण म्हणतो याला एल एच म्हणजे लोअर हाईज. हा लो पहा ह्याच्या वरती आहे तर याला आपण म्हणतो लोअर हाईज. आणि नेक्स्ट जो आहे त्याला आपण म्हणतो लोअर हाईज. म्हणजे फॉर्मेशन पहा कसं झालेलं आहे. तर अप ट्रेंडमध्ये फॉर्मेशन होतं हायर हाईज आणि लोअर हाईज, म्हणजे मार्केट नेहमी हायला जातं, नेहमी हायला जातं. त्याच प्रकारे मार्केटमध्ये जो डाऊन ट्रेंड असतो, याच्यामध्ये सिम्पली काय होतं, तर याच्यामध्ये सिम्पली काय होतं, मार्केट असं फॉर्मेशन करतं. तिथे पहा, मी तुम्हाला सांगितलं कोणताही मुवमेंट असेल याच्यामध्ये जो वरचा जो पॉईंट असतो, हा जो पॉईंट असतो याला आपण म्हणतो हाय. मग मी याला जर हाय म्हणलं, सिम्पली पहा, याला जर मी म्हणलं हाय, याला जर मी म्हणलं हाय आणि याला जर मी म्हणलं हाय, तर हे जे खालचे जे पॉईंट आहेत याला आपण म्हणतो लो. याला म्हणतो लो, म्हणजे मी याला म्हणतो एल 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 आणि एल. तर सिम्पली पहा, यांच्यामध्ये हा जो हाय पॉईंट आहे त्याच्या खाली नवीन हाय पॉईंट तयार झाला आहे. नेक्स्ट जो हाय पॉईंट आहे तो त्याच्या खाली झाला आहे. तर जर ह्याच्या खाली झालाय तर याला म्हणतो हायर लोज. कारण लो खाली झालाय, तर हा पण काय आहे हायर लोज. हा पण काय आहे हायर लोज. कारण ह्या प्रिव्हियस पॉईंटपेक्षा तो जर खाली झालाय तर आपण तो हायर लोज. तर ह्या जो मूव्ह आहे याच्यामध्ये पहा, हा जो लो पॉईंट आहे त्याच्या पुढील जो लो पॉईंट आहे ह्याच्या पुढे झालाय तर ह्याच्या खाली झालाय, तर आपण म्हणतो लोअर लोज. ह्याला म्हणतो लोअर लोज, कारण ह्या लोच्या नवीन खाली लो झालाय. आणि हा पण पहा ह्याच्या खाली झालाय, त्याला म्हणतो लोअर लोज आणि लोअर लोज. म्हणजे इथे बेसिकली क्रिएशन कसं होतंय की हायर लोज, ते पहा हायर लोज, आणि दुसरं जे आहे ते होतंय लोअर लोज लोअर लोज लोअर लोज. मार्केट इथे पहा काय बनवतंय, इथे बनवतंय हायर हाईज आणि लोअर हाईज, म्हणजे नेहमी हाय पॉईंटला नवीन जो पॉईंट आहे तो बनवतोय. आणि इथे पहा लोअर हायर लोज, आणि इथे पण पहा लोअर लोज, म्हणजे जे लो आहेत ते खालच्या साईडला बनत चाललेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला एक थोडं नॉलेज सांगतो त्यातलं आतमधलं. तर हे का पाहायचंय, तर जोपर्यंत मार्केटमध्ये हाय राईजचं क्रिएशन होते ना, पहा इथे पहा, हा जर हाय पॉईंट आहे, हा हाय पॉईंट आहे, हा हाय पॉईंट आहे आणि हा हाय पॉईंट आहे. तर हा नेक्स्ट जो हाय पॉईंट आहे ना ह्याच्यावरती आहे प्रिव्हियसपेक्षा, तर म्हणणार हाय राईज. हा पण त्याच्यावरती आहे हाय राईज, हा पण त्याच्यावरती आहे हाय राईज. आणि हा जो लो पॉईंट आहे, हा लो पॉईंट आहे, हा लो पॉईंट आहे, हा लो पॉईंट याच्यावरती बनतोय तर मी याला म्हणणार लोअर हाईज. हा जर याच्यावरती बनतोय तर याला म्हणणार लोअर हाईज. पण बेसिकली जोपर्यंत अशी रचना चालू आहे तोपर्यंत मार्केट वरच्या साईडने मुवमेंट करणार. पहा मार्केट वरती चालू आहे. पण एक अशी मुवमेंट येते ज्यावेळेस मार्केट काय करतं, तर मार्केट जर लो बनला, समजा त्यांनी जर लोअर हाईज बनवला, तर अशा वेळेस मार्केट काय करतं, हायर हाईजचं क्रिएशन न करता मार्केट बनवतो लोअर हाईज. तुम्ही पहा इथे हायर हाईज बनला होता आणि मार्केटने काय केलं, सिम्पली जो नेक्स्ट मुवमेंट आपल्याला वाटत होतं की मार्केट हायर हाईज जर बनवतोय, तर मार्केटने आपल्याला एक्सपेक्टेड होतं की मार्केटने इथून जाऊन पुन्हा एक नवीन हायर हाईज बनवायला पाहिजे. पण तुम्ही पहा इथे काय बनवलं आहे, मार्केटने बनवला आहे हा जो हाय होता त्याच्या खाली जो जो हाय पॉईंट आहे तो त्याच्या वरती न बनवता त्याच्या खाली बनवला आहे, म्हणजे मार्केट बनवलंय हायर लोज. मार्केटने बनवलंय हायर लोज. आणि मार्केटमध्ये इथे काय झालंय, मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालंय. मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालंय. असं मी काय म्हणतोय, पहा इथे स्ट्रक्चर काय होतं, मार्केट बनवतं हायर हाईज हायर हाईज. इथे काय बनवलं हायर लोज, म्हणजे ह्याच्यावरती हाय न बनवता मार्केटने बनवला लोला हाय. इथे पहा मग मार्केट काय करतं अशा टाईपमध्ये, पुन्हा इथून हायर लोज हायर लोज. त्याच प्रकारे इथे हा जो लो होता याच्यापेक्षा
खालच्या साईडला लोज बनवतो त्याला आपण म्हणतो लो लोअर लोज, याला पण म्हणतो आपण लोअर लोज. मग सिम्पली तुम्हाला एक गोष्ट समजली असेल मी मार्केट स्ट्रक्चर का सांगतोय, कारण मार्केटमध्ये जोपर्यंत हायर हाईटचं फॉर्मेशन बनतोय तोपर्यंत आपण त्याला म्हणतो असतो अप ट्रेंड. काय म्हणतो असतो? अप ट्रेंड. पण जिथे मार्केटने हायर हाईटचं फॉर्मेशन न बनवता जे एक्सपेक्टेड होतं आपल्याला ते न बनवता मार्केटने बनवला हायर लोज. म्हणजे मार्केटमध्ये जे बायर्स मार्केटला हाय पॉईंटला घेऊन चालले, सलग हाय पॉईंटला घेऊन चालले, ते पॉईंट ते लोक आता मार्केटला हाय पॉईंटला घेऊन न जाता मार्केटला जात आहे लो पॉईंटला घेऊन, जो की हा लो पॉईंट आहे. एक्सपेक्टेशन जास्त होते पण लो पॉईंट हा बनवला. आणि त्यानंतर मार्केटमध्ये जर बायर जर इंटरेस्ट दाखवत नसतील तर मार्केट कंटिन्युअसली असं हायर लोचं फॉर्मेशन बनवत चालतं आणि मार्केटमध्ये चालू होतं इथून पुढे डाऊन ट्रेंड, चालू होतो डाऊन ट्रेंड. तर सिम्पली अशा प्रकारे मार्केटमध्ये मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होत असतं. त्याला आपण म्हणतो मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालं. तुम्हाला दाखवतो एकदा. इथे पहा मार्केटमध्ये इथे झालं आहे स्ट्रक्चर चेंज. या स्ट्रक्चर चेंजच्या मदतीने आपण ट्रेंड रिव्हर्सल फाइंड आउट करू शकतो. इथे पहा हाय, हायर हाईज, हायर हाईज, हायर हाईज, हायर हाईज आणि हायर हाईज. नवीन हाय हाय पॉईंटला बनत आहेत. आता इथे आपले एक्सपेक्ट होतं की मार्केट पुन्हा एकदा हायर हाईज बनवेल, पण तसं होत नाही. मार्केट काय बनवतो? लोअर हाईज. इथे बनवतो लोअर हाईज, इथे बनवतो लोअर हाईज. जो हाय पॉईंट वरती एक्सपेक्ट होतात तो खालच्या साईडला बनत चालतात आणि अशा वेळेस मार्केटमध्ये ट्रेंड हा चेंज होतो. ट्रेंड हा चेंज होतो. मग आपण असं म्हणू शकतो की अप ट्रेंडचा एंड झाला, अप ट्रेंडचा इथे इथे एंड झाला आणि इथे चालू झाला डाऊन ट्रेंड. तर बेसिकली प्राइस ॲक्शनमध्ये हे ट्रेंड रिव्हर्सल तुम्हाला समजलं पाहिजे. मार्केट स्ट्रक्चर सहाय्याने सहजपणे तुम्ही मार्केटमध्ये बाईंग करायची, सेलिंग करायची डिसिजन घेऊ शकता. ज्यावेळी अप ट्रेंड चालू असेल तुम्ही बाईंग करू शकता आणि तुम्हाला जिथे वाटेल की मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सलचं फॉर्मेशन बनायला लागलंय, तर अशा वेळेस आपण इथे आपली पोझिशन एक्झिट करत असतो. तर तुम्हाला ह्या टॉपिकवरती अजून डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे का सांगा? कारण खूप जास्त नॉलेज आहे. याच्यामध्ये आपण काय करू शकतो की ट्रेंड रिव्हर्सल फाइंड आउट करण्याचे काही चार्ट पॅटर्न असतात, ते तुम्हाला समजू शकतात. त्याचबरोबर काही कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात, ते सहजपणे तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सल फाइंड आउट करायला मदत करतात. आणि सिम्पली तुम्ही ते काही नाही जर वापरलं तर तुम्ही नेमकं स्मॉली हे जरी गोष्टी अप्लाय केल्या ना, तुम्हाला समजू शकतो. ह्या गोष्टीवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायला पाहिजे की ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न शिकवले पाहिजे. हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यावरती व्हिडिओ बनवूयात. तर आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. थँक सो मच.